संतांकडे जा, भक्ती पाहिजे संतांकडे जा। सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मार्डे गावचे सुपुत्र स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या यांचा 10वा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला। या पुण्यस्मरण दिनास सौ सोनियाताई जयकुमार गोरे, अरुण गोरे, माजी आमदार प्रभाकर घारगे, प्रभाकर देशमुख, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते। तात्यांचा जीवन प्रवास हा मान खटाव विधानसभा मतदारसंघासह मान सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रातील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांना माहीत आहे। मार्डीपासून तात्याने केलेली सुरुवात मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे। मान पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सदस्य अर्थात आमदार अशी विविध पदे तात्यांनी भूषवलेली आहेत। एक किंग मेकर म्हणून तात्यांनी नाव मिळवलेलं आहे। आजही तात्यांच्या राजकीय कारकीर्द सांगताना खरोखरच तात्यांनी केलेलं अनेक कार्य आठवणीत राहील असे आहे। सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रात तात्यांनी भरीव काम केलेलं आहे। तात्यांच्या 10व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले जयवंत बोधले महाराज यांची कीर्तन सेवा झालेली आहे। आपण महाराजांची कीर्तन सेवा ऐकूया। बस भगवंताच्या अविस्मृतीचं दान, याला एक दान, दोन दानासाठी, एक ज्ञानाचं दान करणं, दुसरं अविस्मृतीचं दान करणं। दान हा संतान स्थायी स्वभाव आहे। तुकाराम महाराज सांगतात, संतांनी दुकान घातलं आणि या दुकानामध्ये काय केलं तर दान दिलं। देवी आणि अशी दान, हे दान दोन पद्धतीने सांगितलं, एक ज्ञानाचं आणि दुसरं भक्तीचं। या दोन्ही करता एक प्रमाण आणखी देता येण्यासारखं आहे। कृपादान केली कल्पांती सरेना, असं कृपेचं दान होता। तुमची कृपा पशुबोली किती वेगवेगळी प्रमाण आपल्या समोर द्यायची। जरा आणखी थोडं पुढे बोल, शास्त्राने एक वचन फार छान सांगितलं, ऐका। हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, कंठम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा। चार गोष्टी सांगितल्या। हाताची पवित्रता दानामध्ये, पायाची पवित्रता तीर्थयात्रेमध्ये, कंठाची पवित्रता नामघोषामध्ये आहे आणि हृदयाची पवित्रता ब्रह्मनिष्ठा ठेवण्यामध्ये आहे। हस्तम पवित्र यदि दान, आणि किती शास्त्र असं सांगतात, शतं विहाय भोक्तव्यम, सहस्त्रम स्नानं समाचरित, लक्षं विहाय दातव्यम, कोटिं त्यक्त्वा हरिस्मरेत्। ऐका, चार गोष्टी सांगितल्या। शतं विहाय भोक्तव्यम, 100 काम सोडा, जीवन करा। खरं तर आपण तेच करतोय, पण शास्त्र सांगते तर करा। 100 काम सोडा, जीवन करा। 1, हजारो काम सोडा, स्नान करा। लाखो काम सोडा, दान करा। आणि कोट्यावधी काम सोडा, हरिनाम घ्या। शास्त्राचे शब्द आहे, लाखो काम सोडा। महाभारतामध्ये एक छोटासा प्रसंग आहे। सगळ्यांना कर्ण किती दानशूर होता वेगळं सांगायची गरज नाही। दानशूर असलेला कर्ण एके दिवशी सकाळच्या वेळेला दाढी करण्याकरता काय त्याचं चालू होतं, बसलेला होता। तेवढ्यामध्ये कुणीतरी एक याचक आला दारात आणि कोणीतरी मागायला लागला, काहीतरी दान करा। कर्णाने विचार केला, आपण दाढी करायला लागलोय, हा दान करा असं म्हणतोय, काय करावं? त्यांनी डाव्या हाताने ती वाटी उचलली। आता कर्णाने दाढी करण्याकरता पाणी जे लागतं, त्या पाण्याकरताची वाटी लागते, ती वाटी सोन्याची होती। मी कर्णाची सांगतोय, आपली प्लॅस्टिकची फुटलेली असते, सोन्याची वाटी डाव्या हाताने उचलली आणि ते याचं कल देऊन टाकली। आता त्या याचं कधी गप घेऊन जावं, सोन्याची वाटी मिळाली म्हणजे काही सोपं आहे, घेऊन जावं। पण त्या याचं कधी त्या कर्णाला सांगितलं, अहो कर्ण, तुम्ही आंघोळ करा,
आणि आंघोळ करून दान करा. आणखीन आंघोळ केली नाही. कर्णाने सांगितलं बाबा शास्त्र सांगतं लक्षविहाय दातव्यम, लाखो कापड सोडा आणि दान करा असं शास्त्र सांगताय. त्यामुळे आंघोळ करून दान करावं असं काही नाही. तो आलाय ना घेऊन जा. आता गप जावं की नाही. तरी त्या याचा काही विचारला हो करणं तुम्ही सोन्याची वाटी देताय पण कोणत्या हाताने दिली? डाव्या. अहो कमीत कमी डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घ्या आणि मग दान करा. कर्णाने सांगितलं डाव्या हातातलं उजव्या हातात येईपर्यंत माझं मन बदललं तर काय करू? अलीकडल्या काळामध्ये रात्रीत माणसं बदलतात त्याचं काय घेऊन बसणार? मन बदललं तर काय? क्षणात बदलण्याची शक्यता काय करायचं? म्हणून तू हे घेऊन जा. मला असं बोलायचं आहे दानामध्ये जी सूक्ष्मता सांभाळली जाते आणि हा दान करणं हा स्वभाव संतांचा असल्यामुळे महाराज सांगतात संत उदार उदार अनंत. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने देतो त्याला माणूस, काहीतरी अगोदरच घेतो मग देतो त्याला देव म्हणा, आणि काहीही न घेता देत राहतात त्यांना संत माणूस देतो. त्याच्या पाठीमागे काहीतरी त्याची अपेक्षा असते आणि आपल्याला काहीतरी द्यावं त्याच्या पाठीमागे अपेक्षा असते. देव अगोदर घेतात मग देतात. गाव सोन्याचं दिलं पण मुष्टीवर पोह्यासाठी मुष्टीवर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला. सुदाम देवाला गाव सोन्याचं दिलं पण मुठभर पोहे घेतले ना. कुणीतरी म्हणे लाव मुठभर घेतले पण घेतले ना हे महत्वाचं आहे. घेतले ना हे महत्वाचं. त्यामुळे घेतल्यानंतर देतो तो देव आहे. काहीतरी घेण्याकरिता देतो तो माणूस आहे. आणि काहीही न घेता देत राहतात ते संत आहेत. म्हणून संत उदार उदार भरले अनंत भंडार अनंत अशा पद्धतीने भंडार भरलेला आहे. एवढ्यावर थांबत नाही. महाराज सांगतात बाकीच्या दुकानामध्ये या दुकानामध्ये फरक आहे. बाकीच्या दुकानामध्ये कधी कधी दुकानदार असं म्हणतात अहो कालपर्यंत भरपूर माल होता आज निघतो. पण संतांच्या दुकानात तसं माग त्याची पुरे आणि धनी अनेकाशी उरे. माग त्याची पुरे. जे जे मागतील त्यांच्या त्यांना तितकं तितकं मिळतं. नवे नवे बाकीच्या करतात तितकं शिल्लक राहत. हे पुरे आणि पुरे फार महत्वाचं आहे. पुरे आणि पुरे माग त्याची पुरे.
जे जे मागतील त्यांच्या त्यांच्या इच्छा पूर्ण करणार. मी आपल्याला व्यवहारातली दोन वाक्य. प्रपंचातली वस्तू इच्छा वाढवत असते आणि परमार्थातली वस्तू इच्छा संपवत असते. माझवारी काय प्रपंचातली वस्तू एखादी मिळाली आपल्याला की इच्छा संपत नाही, उलट इच्छा वाढत राहते. आपल्या घरामध्ये एखादी वस्तू नाही, ती वस्तू आपल्या घरामध्ये आली म्हणजे इच्छा संपली होत नाही, त्याच्या वस्तूच्या अपेक्षेने आणखी एखाद्या वस्तूची इच्छा वाढत राहते. प्रपंच त्याला म्हणतात की जिथं इच्छा वाढविल्या जातात. मी अनेक पद्धतीची उदाहरणं देतो, सोपं उदाहरण देतो. कल्पना करा, एखादा मनुष्य माती खाण्याला डोंगरात गेला. ऐका, माती खाण्याला डोंगरात गेला. माती खाता खाता त्याचं प्रारब्ध चांगलं 10 किलो सोन्याचा पुतळा, 10 किलो. कीर्तनात कमी बोलायचं नाही, तुम्हाला द्यायचं नाही, मला घ्यायचं नाही, तासभर बोलायला काय केलं. 10 किलो सोन्याचा पुतळा. आता 10 किलो सोनं म्हणजे काही कमी झालं का? सगळं गाव आनंदी झालं. अरे काय भाग्य आहे, 10 किलो सोनं यायला. सगळं गाव पाहू लागलं, तो पुतळा पाहू लागला. ज्याला हा पुतळा मिळाला तो डोक्याला हात लावून बसला होता. ऐका, त्याचे काही मित्र आले, ते म्हणायला लागले, काय बाबा 10 किलो सोनं मिळालं आणि तो डोक्याला हात लावून बसला, काय झालं? तो म्हणतो पुतळा पाहिला का? म्हणजे तो पाहिलं. त्याच्या खालचं वाक्य वाचलं का? नाही. चला दाखवलं, वाचा. सगळ्यांना घेऊन गेला, ते वाक्य वाचायला सांगितलं. ते वाक्य असं होतं, हा सोन्याचा 10वा पुतळा आहे. त्याचे मित्र लोक म्हटले, मग काय झालं? नाही, याच्या अगोदरचे लोक गेले म्हणून डोक्याला हात लावला. 10 किलो सोनं मिळालं म्हणून इच्छा संपली नाही, उलट इच्छा वाढली. प्रपंच त्याला म्हणतात की जिथं इच्छा वाढविली जाते आणि परमार्थ त्याला म्हणतात की जिथं इच्छा संपविली जाते. ज्ञानोबारायांचे शब्द फार गोड आहे, तुकोबारायांच्या भाषा त्या संबंधाने गोड आहे. नारद भक्ती सूत्र असं सांगताय, यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमति न द्वेष्टि न उत्साही भवति यल्लब्ध्वा अपमान सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति. याच्यावर तुकोबारायांचे शब्द आहेत. कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावत. तुम्ही सूरदासांचं नाव ऐकून आहात. सूरदास परमात्मा त्यांना प्रसन्न होतात आणि सूरदासांना सांगतात, सूरदास तुम्हाला काय मागायचं ते मागा. सूरदासांनी सांगितलं, चप्पल नाही. काय मागायचं? सूरदासांनी सांगितलं, देवा काहीतरी मागा, मी प्रसन्न नाही. सूरदासांनी सांगितलं, देवा गरज आणि अप्राप्तीतून मागण्याचा जन्म होत असतो. मला कशाची गरजच नाही तर मागायचा संबंधच नाही. गरज असेल तर मागावं, गरजच नाही तर मागायचा संबंध नाही. काहीतरी मागा. शेवटी भगवंतांनी सांगितलं, तुम्ही दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहात, तुम्हाला मी दृष्टी देतो, डोळे उघडा, मी तुम्हाला दृष्टी देतो. सूरदासांनी सांगितलं, देवा या डोळ्याची गरजच नाही, मी आतून तुला चांगला बघतोय, या डोळ्याची गरजच नाही, तरी दृष्टी दिली, डोळे उघडा. हा आग्रह झाला. सूरदासांनी डोळे उघडले. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती समोर दिसायला. भागवतांनी वर्णन केलंय, त्रिभुवन कमलम तमामवर्णम रविकर गौरव रामभरम दधाने वपुरलककुलाव्रताननाब्ज विजय सखेन तिरस्तु मिनवती. अत्यंत सुंदर असलेला परमात्मा दिसायला लागला. डोळे भरून परमात्म्याला पाहिलं, पाहून तृप्त झाले. आणि सूरदासांनी सांगितलं, कृष्णा एक मागू का? भगवान म्हटले, आला होता तोपर्यंत नको म्हणत. दिसलं की मागायची सवय तिथूनच सुरू झाली घ्यायची. जसं माणसं आली की बोलायची सवय लागते, तशात दिसलं की मागायची सवय. ते काय मागायचं? काही नाही, दिलेली डोळे पुन्हा मागायची. असं का मागितलं? सूरदास म्हणतात, देवा या डोळ्यांनी तुला पाहिल्यानंतर आता कुणाला पाहायचं शिल्लकच राहिलं नाही, म्हणून ही दृष्टी मागते पुरे धनी आणि पुरे संत उदार उदार भरले अनंत भांडार. असं हे दुकान आहे. या दुकानाचा सगळ्यात महत्वाचा विशेष सांगितलाय, तुका म्हणे पोटे देवे भरिले नवे रीते. ज्ञानेश्वर या भूताचा विचार जेवढा
तिच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. संपूर्ण कुळ परिवार विशेष करून या घराण्यावर प्रेम करणारी विविध क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलासवासी सदाशिवराव साहेबांचं कार्य ते अगाध होतं आपल्या सगळ्यांना माहित आहे. प्रत्येक जण त्यांना जवळून पाहणारा होता, जवळून ऐकणारा होता, जवळून अनुभवणारा होता. काही माणसं अशी असतात की ती माणसं अनुभवल्याशिवाय कळत नसतात आणि त्याच्यात एक साहेब होते असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेलं राजकीय कार्य, त्यांनी केलेलं सामाजिक कार्य, त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य आणि त्यांनी केलेलं अर्थकारणाच्या माध्यमातलं कार्य या सगळ्याचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की काही जुनी मंडळी ही किती दूरदृष्टीची होती. त्यांनी केलेल्या शिक्षण संस्था या आजही कार्यरत आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. मला आठवतं एक व्यवहाराच्या दृष्टीने असं वाक्य आहे, तिथं बसलेली विविध क्षेत्रातली मंडळी शिक्षण आणि संस्कार याचा जर विचार आपण करायला गेलो, शिक्षण आणि संस्कार पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण कमी होतं परंतु संस्कार होते. शिक्षण कमी होतं परंतु त्यामध्ये कसं बोलावं, बोलू नका कीर्तनात बोलावं न बोलावं हे सुद्धा पूर्वी संस्कार होते. शिक्षण कमी होतं परंतु संस्कार होते. महाराज शिक्षण कमी, आताच्या काळामध्ये शिक्षण खूप झालं परंतु संस्कार राहिले नाही. 10 वर्षाचा मुलगा काय करतो हे आपल्याला प्रचिती आहे. त्यामुळे शिक्षण आणि संस्कार याचा जर संयोग करायचा असेल, माझे वडील एक वाक्य सांगत असतात, शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे. लक्षात घ्या, शिक्षण ही काळाची गरज आहे पण त्याच्याकरता संस्कार ही जीवनाची गरज आहे आणि संस्कारमय शिक्षणाशिवाय आज समाजातला सर टिकणार नाही. मला वाटतं की कैलासवासी सदाशिवराव कोळ त्या काळापासून त्या आजपर्यंतचा जर सगळा इतिहास बघितला तर समाजातला सर हा खूप महत्वाचा आहे. आपण सगळी विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे पण तरी सुद्धा समाजाच्या तळागाळामध्ये जाण्याचा योग या कीर्तनाच्या माध्यमातून येतो. तेव्हा मला असं वाटतं की समाजातला सर हे खूप महत्वाचं आहे. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर समाजातला सर निघून गेला तर खाली काय राहतं हे लक्षात येत आहे. त्यामुळे स हा संस्काराचा आहे, स हा समन्वयाचा आहे, स हा सहनशीलतेचा आहे आणि स हा सात्विकतेचा आहे, समन्वयाचा आहे. तो स टिकावा त्याच्याकरता कार्य त्यांनी आपल्या हयातीमध्ये आतापर्यंत केलेलं आहे. आज त्यांची 10वी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होते. त्यांच्या सुविधे पत्नी बाईंची सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने स्मरण या ठिकाणी केलं जात आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव आदरणीय डॉक्टर साहेब असतील किंवा मनोज कुमार असतील किंवा त्या परिवारावर प्रेम करणारी सगळी विविध क्षेत्रातली आज मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातून आज इथं उपस्थित आहेत. या सर्वांकडून त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने आपण इथं उपस्थित आहोत. या अभंगातून जेवढा विचार या संबंधाने करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केलाय. घातला दुकान जिथे आली असे दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार, माग त्याची पुरे धनी आणि कशी पुरे, संत उदार उदार भरले अनंत भंडार, तुका म्हणे पोते देवे भरिले नोगे रीते, संत उदार उदार भरले अनंत भंडार. तुकाराम. विविध क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य असल्यामुळे विविध क्षेत्रातली मंडळी आज इथे उपस्थित आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणारं त्यांचं जीवन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं सांगितलं जातं, माणसाचं जीवन किती स्थिर असतं. मला वाटतं की ज्यांनी ज्यांनी तात्यांना अनुभवलं, मी पाहिलं फक्त म्हणत नाही, ज्यांनी ज्यांनी अनुभवलं त्यांना कळत असेल की त्यांचं जीवन हे किती स्थिर जीवन होतं. एरवी कसं व्यवहारामध्ये स्थिर जीवन भेटणं फार कठीण आहे. कारण मनातला तमोगुण आळसाकडे घेऊन जातो, मनातला रजोगुण चंचलतेकडे घेऊन जातो आणि मनातला सत्वगुण हा स्थैर्य
त्यामुळे एक स्थिर जीवन आपल्या आयुष्यामध्ये ते जगले. आज त्यांची 10वी पुण्यतिथी साजरी होते. रूपाने जरी गेलेला असला तरी विचाराच्या रूपाने तो शिल्लक असतो, आत्मरूपाने तो शिल्लक असतो. देह माणसाचा जातो पण विचार माणसाचे संपत नसतात. विचाराने तो जिवंत राहत असतो. आपल्याकडे आता बरीचशी मंडळी अशी असतील की ते तात्या नेमकं गेले कुठं. मी एक साधं उदाहरण व्यवहारातलं देतो. लहान मुलगा आई बरोबर दिवाळीच्या सणाकरता बाजार करण्याकरता दुकानात गेला. आईने 5 किलो साखर घेतलेली त्या लहान मुलाने पाहिली. घरी आल्याबरोबर आईनं ते सगळे गोड पदार्थ त्या मुलाच्या समोर मांडले आणि आईनं मुलाला सांगितलं, बाळ ती साखर डब्यात नाही, ती साखर पिशवीत नाही, पण ती साखर या सगळ्या गोड पदार्थामध्ये विखुरलेली आहे. तसं कैलासवासी तात्या हे देहरूपाने जरी नसले तरी मला वाटतं या परिसराच्या सगळ्या कणाकणामध्ये ती विखुरलेली आहेत. असंच त्यांच्या स्मृतीच्या प्रत्यर्थ आपल्याला म्हणावं लागेल. जिथून असतील तिथून त्यांची कृपा आणि त्यांची दृष्टी या घरावर, एकंदरीत या परिसरावर, कारण राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम असल्यामुळे त्यांची दृष्टी अखंड राहावी एवढ्या त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आदरांजली पण अंतःकरणातल्या भावना व्यक्त करतो. या अभंगातला सगळा शब्दांना शब्द जरी माझ्या अल्पवेळीमुळे मला सोडविता आला नसला तरी याच्यातला एक महत्वाचा शब्द मला तात्यांच्या जीवनचरित्राकडे घेऊन जायचा आहे आणि तो म्हणजे संत उदार उदार. हे औदार्य हे त्यांच्याकडे जे दिसून येत होतं त्या औदार्याची प्रचिती आहे की आज 10व्या पुण्यतिथीला सुद्धा मंडपामध्ये बसायला जागा मिळवणे इतकी गर्दी झालेली आहे. एरवी आपल्याकडे 1 वर्ष श्राद्ध झालं की पुन्हा ती माणसं लक्षात राहत नाही, परंतु आज 10व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सगळ्या, मला फारसा इकडला परिचय नाहीये पण तरी सुद्धा ओळ घराण्याचा आणि माझा ऋणानुबंध खरं तर काकांच्यामुळे अधिक पद्धतीने दृढ झाला आणि त्या पद्धतीने पुन्हा पुन्हा इथे येण्याचा योग येतोय. आज 10व्या पुण्यतिथीला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींच्या आजच्या उपस्थितीने जाणवतं की त्या काळामध्ये तात्यांनी किती मोठं कार्य केलेलं आहे. त्यांच्या नंतरही आज एवढा प्रेम या घराण्यावर जर ही मंडळी करत असतील तर नक्कीच तात्यांच्या कृपेला आपण सगळेजण पात्र आहोत असं म्हणेल. पुन्हा एकदा ही सेवा भगवत चरणी समर्पित करतो. इथं विना येईल त्यानंतर एक अभंग नियमाचा होईल. त्याच्या 10व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त खटावचे माजी आमदार प्रभाकर घारगे साहेब मनोगत व्यक्त करत आहेत. तात्यांचा विचार पुढे नेण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या कार्याचा पुन्हा स्मरण करण्यासाठी इथं आपण जमलेलो आहोत. महाराजांनी आता जे कीर्तनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या की माणसाच्या जीवनामध्ये काम करत असताना शेवटी मृत्यू आपल्याला आहे, पण गेल्यानंतर सुद्धा माणसाचं प्रेम आपल्यावर हवं असं काम हे माणसाच्या प्रत्येकाचं घडलं पाहिजे. ते तात्यांच्या रूपाने घडलेलं आहे. राजकारणात, समाजकारणात अनेक वर्ष काम करत असताना जिल्हा बँकेच्या 25 वर्षापासून त्यांचा संबंध आला. एक वेगळं व्यक्तिमत्व होतं की समाजाची नाळ आणि सर्वसामान्यांच्या परत त्याच्या सुखदुःखात सामील होण्याचा जो स्वभाव होता तो मी आपण पाहिलेल्या सर्व राजकीय मंडळी ज्याच्यामध्ये एक वेगळेपणा होता. ते प्रत्येकाशी नातं आपुलकीनं आपल्या घरच्यासारखं सगळ्यांची ठेवत होते. म्हणूनच आज एवढ्या दिवसानंतर सुद्धा एवढे लोक आपण इथं जमा झालेले आहे. मी कैलासवासी सदाशिव पोळ ताते असतील, त्यांच्या सुनीता पत्नी बाई असतील, सर्व पोळ कुटुंबीय असेल आणि त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सगळेजण त्या सर्वांच्या वतीनं की त्यांना पोळतात्यांचे थोरले चिरंजीव डॉक्टर संदीप दादा पोळ सर्वांचे आभार मानताना आपण दृश्य पाहतोय. जिल्ह्यातून आलेले सर्व राजकीय, सर्व सामाजिक आणि सार्वजनिक शैक्षणिक क्षेत्रातली सर्व मंडळी, खास करून वेळेत वेळ काढून उपस्थित असलेले सोनियाताई गोरे, सरकारी आमचे जे प्रभाकर घारगे साहेब, संदीपजी मांडवे, नंदू मोरे भैया, अतुल दादा, अरुण आबा, आमचे मोरे पाहुणे, सगळे खरं तर सगळ्यांची नावं मी घेतली पाहिजे. मला बंधनकारक आहेत. आमचे तात्यांचे सहकारी रामभाऊ पाटील आहेत, सगळे ज्येष्ठ मंडळ आहेत. तर नावं काय सगळ्यांची मी म्हणजे वेळेअभावी घेऊ शकत नाही. आता उपस्थित झालेले गुणगे काका या सर्वांचा आणि इतर उपस्थित असलेल्या सर्व तात्या आणि पोळ कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्व खटाव आणि जिल्ह्यातील सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. खास करून महाराजांनी जो 2 तास
कीर्तनाचा कार्यक्रम आणि त्यांचे सहकारी काका महाराज आणि सर्व टाळकरी या सर्वांचं मी मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी आता पुष्पवृष्टी होईल.